नमस्कार. आज आपण जीवशास्त्रातील एका अतिशय महत्त्वाच्या आणि रंजक विषयावर चर्चा करणार आहोत. हो, चलन आणि हालचाल, लोकोमोशन अँड मूव्हमेंट. अगदी. आपल्याकडे यासंबंधी काही नोट्स आणि अभ्यास साहित्य आहे आणि आपला फोकस अर्थातच नीट परीक्षेसाठी महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्यावर असेल. नक्कीच. सुरुवात करूया. हो. तर आपला उद्देश आहे या गुंतागुंतीच्या प्रणालीची रचना आणि कार्य सोप्या पद्धतीने समजून घेणं. सुरुवात करूया. हालचाल, मूव्हमेंट आणि चलन, लोकोमोशन. यात नेमका फरक काय आहे? अनेकांना यात गोंधळ होतो. हो, अगदी मूलभूत फरक आहे, पण महत्वाचा. हे बघा, हालचाल म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागाची स्थिती बदलणं, अगदी पापणी लावण्यापासून ते हातवारे करण्यापर्यंत. अच्छा. पण जेव्हा या हालचालीमुळे आपलं स्थान बदलतं, म्हणजे आपण एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो, चालतो, धावतो, पोहतो. त्याला चलन म्हणायचं. अगदी बरोबर, त्याला चलन म्हणतात. थोडक्यात सांगायचं तर सगळं चलन हालचाल आहे, पण सगळी हालचाल चलन नाही. समजलं. आणि प्राण्यांसाठी हे चलन इतकं का गरजेचं आहे? अहो, विचार करा ना, अन्न शोधायचंय, निवारा शोधायचाय किंवा जोडीदार शोधायचाय. शिकारीपासून वाचायचंय. अगदी. किंवा मग हवामान बदललं की अनुकूल जागेवर जायचंय. या सगळ्यासाठी चलन आवश्यक आहे. उत्क्रांतीत हा एक महत्वाचा टप्पा आहे. बरोबर. आता मानवी शरीरातल्या हालचाली नोट्समध्ये 3 मुख्य प्रकार दिले आहेत. हो, पेशींच्या पातळीवर 3 मुख्य प्रकार आहेत: अमिबीय, पक्ष्माभिकीय आणि स्नायुजन्य. नीटसाठी हे महत्वाचं आहे. अमिबीय म्हणजे अमिबासारखी हालचाल आपल्या शरीरात कुठे? बरोबर, आपल्या रक्तातल्या मॅक्रोफेजेस किंवा ल्युकोसाइट्स म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी, त्या अशा खोट्या पायांनी हालचाल करतात. अच्छा. म्हणजे त्या रोगजंतूंना पकडण्यासाठी वगैरे? अगदी. त्या रक्तवाहिनीतून बाहेर पडून ऊतींमध्ये जातात या हालचालीमुळेच. आणि दुसरी? पक्ष्माभिकीय, सिलियरी मूव्हमेंट. हो, ही आपल्या श्वासनलिकेत किंवा स्त्री प्रजनन मार्गात आढळते, जिथे पेशींवर केसांसारखे तंतू असतात, म्हणजे सिलिया. सिलिया. अच्छा, म्हणजे ते धुळीचे कण वगैरे बाहेर ढकलण्यासाठी. हो, श्वासनलिकेत तेच काम, आणि प्रजनन मार्गात अंडाणूला पुढे ढकलण्यासाठी. म्हणजे या दोन्ही सूक्ष्म पातळीवरच्या पण महत्वाच्या हालचाली झाल्या. पण आपल्या मोठ्या हालचालींचं काय? म्हणजे चालणं, बोलणं, हातपाय हलवणं. त्यासाठी तिसरा प्रकार लागतो: स्नायुजन्य हालचाल, मस्क्युलर मूव्हमेंट. जीभ, जबडा, हातपाय आणि अर्थातच चलन म्हणजे लोकोमोशन. अगदी. आणि यासाठी फक्त स्नायू असून चालत नाही. स्नायू, आपली हाडं म्हणजे अस्थी आणि चेतासंस्था, या सगळ्यांचा समन्वय लागतो. आता या स्नायूंबद्दल जरा खोलात जाऊया. शरीराचा मोठा भाग स्नायूंनी बनलेला असतो, नाही का? हो, बरोबर. साधारणपणे शरीराच्या वजनाच्या 40 ते 50% भाग स्नायूंचा असतो. आणि हे स्नायू मध्यजन स्तरापासून मिझोडम बनलेले विशेष ऊतक आहेत. आणि त्यांचे काही खास गुणधर्म असतात. उत्तेजन क्षमता, आकुंचन क्षमता. हो, उत्तेजन क्षमता म्हणजे चेतासंदेश ग्रहण करणे, आकुंचन क्षमता म्हणजे आकुंचन पावणे, प्रसरण क्षमता म्हणजे ताणले जाणे, आणि लवचिकता म्हणजे ताणल्यावर परत मूळ स्थितीत येणे. ओके. आता प्रकार. नीटसाठी हे महत्वाचं आहे. किती प्रकारचे स्नायू आहेत? मुख्यत्वे 3 प्रकार, त्यांच्या स्थानानुसार आणि रचनेनुसार. कोणते? पहिला म्हणजे कंकाल स्नायू, स्केलेटल मसल्स. हे आपल्या सांगाड्याला म्हणजे हाडांना जोडलेले असतात. आणि हे पट्टेदार असतात म्हणजे स्ट्रायेटेड? हो, सूक्ष्मदर्शकाखाली गडद आणि फिकट पट्टे दिसतात. आणि महत्वाचं म्हणजे हे ऐच्छिक, व्हॉलेंटरी आहेत, आपल्या इच्छेनुसार काम करतात. म्हणजे चालणं, धावणं, लिहिणं यासाठी हेच स्नायू? अगदी. पण हे लवकर थकतात सुद्धा. दुसरा प्रकार आहे आंतर्द्रीय किंवा मृदू स्नायू, विसरल और स्मूथ मसल्स. हे कुठे असतात? हे आपल्या आतड्या, रक्तवाहिन्या, मूत्राशये अशा पोकळ आंतरिक अवयवांच्या भिंतींमध्ये असतात. यांच्यावर पट्टे नसतात, म्हणून नॉन स्ट्रिएटेड. आणि हे अनैच्छिक असतात, म्हणजे आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. बरोबर. यांची हालचाल सावकाश असते आणि हे लवकर थकत नाहीत. तिसरा प्रकार हृदस्नायू, कार्डियाक मसल्स. अगदी. हे फक्त हृदयात असतात. यांची रचना खास आहे. ते पट्टेदार आहेत, पण त्यांच्यात शाखा, ब्रांच्ड असतात, आणि ते अनैच्छिक आहेत. आणि ते कधीच थकत नाहीत. बरोबर. जन्मापासून मृत्यूपर्यंत लयबद्ध आकुंचन प्रसरण करत राहतात. तिन्ही प्रकार महत्वाचे आहेत. पण आपण चलनाबद्दल बोलतोय,
तर कंकाळ स्नायूंची रचना जास्त महत्वाची वाटते. नीटसाठी यात बरेच बारकावे असतील नाही का? हो, नक्कीच. यावर लक्ष केंद्रित करूया. प्रत्येक कंकाल स्नायू अनेक स्नायू पुलिकांचा बनलेला असतो आणि प्रत्येक पुलिकेत अनेक स्नायू तंतू असतात. म्हणजे स्नायूतंतू ही स्नायूची पेशी झाली. तिच्या आत काय असतं? बरोबर. प्रत्येक तंतुभोवतीचा आवरण म्हणजे सार्कोलेमा. आतलं द्रव्य म्हणजे सार्कोप्लाझम. यात अनेक केंद्रक असतात, सिन्सिटियम, म्हणून ती मल्टीन्यूक्लिएटेड असते. ओके. सार्कोप्लाझममध्ये भरपूर मायटोकॉन्ड्रिया असतात ऊर्जेसाठी, ग्लायकोजन असतं साठवलेली ऊर्जा म्हणून, आणि एक खूप महत्वाची रचना म्हणजे सार्कोप्लाझमिक रेटिक्युलम. हे काय करतं? हे कॅल्शियम आयन साठवून ठेवतं, जे स्नायू आकुंचनासाठी अत्यंत आवश्यक आहेत. आणि याच सार्कोप्लाझममध्ये समांतर धाग्यांसारख्या रचना असतात, मायोफायब्रिल्स. आणि ह्याच मायोफायब्रिलमुळे ते गडद फिकट पट्टे दिसतात, ॲक्टिन आणि मायोसिन प्रथिनांमुळे. अगदी बरोबर. हे पट्टे नीट समजून घेणं नीटसाठी खूप महत्वाचं आहे. तर मायोफायब्रिलवर एकाआड एक गडद ए बँड आणि फिकट आय बँड दिसतात. ए आणि आय कशासाठी? आय म्हणजे आयसोट्रोपिक आणि ए म्हणजे ॲनआयसोट्रोपिक. प्रकाशात कसे दिसतं यावरून नावं आहेत. तर आय बँडमध्ये फक्त पातळ ॲक्टिन तंतू असतात आणि या आय बँडच्या मध्यभागी एक गडद रेषा असते, झेड रेषा, झेड लाईन. ओके. आणि ए बँडमध्ये जाड मायोसिन तंतू असतात आणि त्यांच्यावर आलेले ॲक्टिन तंतू पण असतात. म्हणजे दोन्ही असतात ए बँडमध्ये. हो, पण ए बँडच्या मध्यभागी एक असा भाग असतो जिथे फक्त मायोसिनच असतं, ॲक्टिन पोचलेलं नसतं. त्याला एच झोन म्हणतात. आणि एच झोनच्या बरोबर मध्यभागी एम लाईन असते. ठीक आहे. आणि सार्कोमियर? दोन लागोपाठच्या झेड रेषांमधला मायोफायब्रिलचा भाग म्हणजे सार्कोमियर. हाच स्नायू आकुंचनाचा कार्यात्मक एकक आहे. जेव्हा स्नायू आकुंचन पावतो तेव्हा हे सार्कोमियर लहान होतात. वाह, म्हणजे ही रचना खूप महत्वाची आहे. आता हे ॲक्टिन आणि मायोसिन जे मुख्य खेळाडू आहेत ते कसे बनलेले असतात? चांगला प्रश्न आहे. ॲक्टिन तंतू जो पातळ असतो तो मुख्यत्वे 2 एफ ॲक्टिनच्या साखळ्या एकमेकांना गुंडाळून बनतो. एफ ॲक्टिन म्हणजे काय? प्रत्येक एफ ॲक्टिन म्हणजे अनेक जी ॲक्टिन, ग्लोब्युलर ॲक्टिन नावाच्या गोलाकार प्रथिनांचं बहुवारिक आहे. ओके. या एफ ॲक्टिनच्या साखळ्यांवर आणखी 2 प्रथिनं असतात. एक म्हणजे ट्रोपोमायोसिन, जे साखळीसारखं एफ ॲक्टिनवर पसरलेलं असतं. ते काय करतं? विश्रांती अवस्थेत ते ॲक्टिनवरची ती जागा झाकून ठेवतं जिथे मायोसिन जोडलं जाणार असतं. त्याला ॲक्टिव्ह साईट म्हणतात. आणि दुसरं प्रथिन? ते आहे ट्रोपोनिन. हे 3 उपघटकांचं बनलेलं असतं, टीपीआय, टीपीटी आणि टीपीसी. हे ठराविक अंतरावर ट्रोपोमायोसिनवर बसलेलं असतं. यातला टीपीसी हा कॅल्शियम आयनला जोडला जातो. अच्छा, कॅल्शियमचा रोल इथे येतो. आणि मायोसिन तंतू? तो जाड असतो. हो, मायोसिन तंतू अनेक मेरोमायोसिन नावाच्या एकवारिकांपासून बनलेला असतो. मेरोमायोसिन. हो, प्रत्येक मायोमायोसिनला एक गोलाकार शीर्ष, ग्लोब्युलर हेड आणि एक लांब शेपूट टेल असते. अच्छा. यातील शीर्ष आणि त्याला जोडलेला छोटा भाग मिळून हेवी मायोमायोसिन HMM म्हणतात आणि शेपूट म्हणजे लाईट मायोमायोसिन. ओके. ही जी शीर्ष आहेत ती मायोसिन तंतूच्या बाहेरच्या बाजूला आलेली असतात, त्यांना क्रॉस आर्म्स म्हणतात. याच शीर्षामध्ये एटीपी वापरण्याची क्षमता असते, एटीपीएज ॲक्टिव्हिटी, आणि ॲक्टिनला जोडण्याची जागा असते. हे शीर्षच ॲक्टिनला ओढण्याचं काम करतं. समजलं. चला, तर मग आता सर्वात महत्वाचा भाग, स्नायू आकुंचन नक्की कसं होतं, ती स्लायडिंग फिलामेंट थिअरी. नीटसाठी तर ही खूपच महत्वाची असणार. हो, अगदी. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. थोडक्यात काय होतं तर ॲक्टिनचे तंतू मायोसिनच्या तंतूंवर आतल्या बाजूला सरकतात, स्लाइड, म्हणून स्लायडिंग फिलामेंट. ओके, स्टेप बाय स्टेप सांगा. पहिलं, संदेश येतो केंद्रीय चेतासंस्थेकडून, CNS कडून एक विद्युत संदेश, इम्पल्स, प्रेरक चेतापेशीमार्फत, मोटर न्यूरॉन मार्फत स्नायूतंतूपर्यंत येतो. ठीक आहे. दुसरं, चेतापेशी आणि स्नायूतंतूच्या जोडस्थानावर म्हणजे न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर ॲसिटिलकोलिन नावाचं रसायन स्रवतं. हा न्यूरोट्रान्समीटर आहे. बरोबर. तिसरं, या ॲसिटिलकोलिनमुळे स्नायूतंतूच्या आवरणावर, सार्कोलेमावर एक विद्युत तरंग, ॲक्शन पोटेन्शियल तयार होतो. मग पुढे? चौथं, हा तरंग पूर्ण स्नायूतंतूत पसरतो आणि सार्कोप्लाझमिक रेटिक्युलममधून कॅल्शियम आयॉन Ca2+ बाहेर सार्कोप्लाझममध्ये फेकले जातात. अच्छा, इथे आला कॅल्शियमचा रोल. हो. पाचवं,
हे कॅल्शियम आयॉन ॲक्टिन तंतूवरच्या ट्रोपोनिनच्या TPC भागाला चिकटतात. त्यामुळे काय होतं? त्यामुळे ट्रोपोनिन प्रोपोमायोसिनची रचना बदलते आणि ॲक्टिनवरच्या ज्या जागा ट्रोपोमायोसिनने झाकलेल्या होत्या त्या उघड्या होतात. मायोसिनसाठीच्या ॲक्टिव्ह साईट्स उघड्या होतात. ओके, आता मायोसिन जोडलं जाऊ शकतं. बरोबर. 6वं, ATPच्या विघटनातून मिळालेली ऊर्जा वापरून मायोसिनचं शीर्ष त्या उघड्या झालेल्या ॲक्टिनच्या जागेला घट्ट चिकटतं. याला म्हणतात क्रॉस ब्रिज तयार होणं. क्रॉस ब्रिज. 7वं, क्रॉस ब्रिज तयार झाल्यावर मायोसिनचं शीर्ष वाकतं आणि ॲक्टिन तंतूला सार्कोमियरच्या मध्यभागाकडे म्हणजे M लाईनकडे ओढतं. याला म्हणतात पॉवर स्ट्रोक. याच वेळी ADP आणि फॉस्फेट PI शीर्षातून बाहेर पडतात. म्हणजे ॲक्टिन आत सरकलं. हो. 8वं, आता नवीन ATPचा रेणू येतो आणि मायोसिनच्या शीर्षाला लागतो. तेव्हा मायोसिन ॲक्टिनपासून वेगळं होतं, म्हणजे क्रॉस ब्रिज तुटतो. आणि मग 9वं, जोपर्यंत कॅल्शियम आयन आणि ATP उपलब्ध आहेत तोपर्यंत हे चक्र क्रॉसब्रिज बनणे, पॉवर स्ट्रोक, तुटणे पुन्हा पुन्हा चालू राहतं. ॲक्टिन तंतू आणखी आत सरकतात, सार्कोमियर लहान होतो आणि स्नायू आकुंचन पावतो. आणि स्नायू शिथिल कसा होतो? जेव्हा चेतासंस्थेकडून संदेश येणं थांबतं तेव्हा कॅल्शियम आयॉन परत सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये पंपाने ओढून घेतले जातात. कॅल्शियम कमी झाल्यामुळे ट्रोपोनिन, ट्रोपोमायोसिन परत मूळ स्थितीत येतं. ॲक्टिनच्या जागा झाकल्या जातात, क्रॉस ब्रिज बनत नाहीत आणि स्नायू शिथिल होतो. म्हणजे कॅल्शियम आणि ATP शिवाय हे शक्य नाही. आता नीटसाठी महत्वाचा प्रश्न. आकुंचनाच्या वेळी सार्कोमियरमध्ये काय बदल होतात? बँडचं काय होतं? बरोबर. हे नीट लक्षात ठेवा. आकुंचन होताना 1. Z रेषा जवळ येतात, त्यामुळे सार्कोमियरची लांबी कमी होते. 2. I बँडची लांबी कमी होते, कारण ॲक्टिन तंतू आत सरकतात. 3. H झोन नाहीसा होतो किंवा खूप लहान होतो, कारण ॲक्टिन तंतू मध्यभागापर्यंत येतात. 4. पण A बँडची लांबी मात्र बदलत नाही, कारण मायोसिन तंतूंची लांबी कायम राहते. हे खूप महत्वाचं आहे. A बँडची लांबी बदलत नाही. परफेक्ट. आता खूप व्यायाम केल्यावर स्नायूंना थकवा काय येतो? लॅक्टिक ॲसिड वगैरे म्हणतात. ऑक्सिजन कमी पडतो, मग ते ऊर्जा मिळवण्यासाठी ॲनारोबिक श्वसन करतात. यात ग्लायकोजेनचं रूपांतर लॅक्टिक ॲसिडमध्ये होतं. हे लॅक्टिक ॲसिड जमा झाल्यामुळे थकवा येतो, वेदना होतात. अच्छा. आणि ते लाल आणि पांढरे स्नायू तंतू? हो, थोडक्यात सांगते. लाल तंतूंमध्ये ब्रेड फायबर्स, मायोग्लोबिन जास्त असतं. ते ऑक्सिजन वापरून एरोबिक, हळू पण जास्त वेळ काम करतात. पांढऱ्या तंतूंमध्ये व्हाईट फायबर्स, मायोग्लोबिन कमी असतं. ते ॲनारोबिक श्वसन करून जलद पण कमी वेळ काम करतात. ओके. तर हे झालं स्नायूंबद्दल. आता आपल्या शरीराच्या आधारस्तंभाकडे जाऊया. कंकाल संस्था, स्केलेटल सिस्टम. किती हाडं असतात आपल्यात? प्रौढ माणसात 206 हाडं असतात आणि काही कुर्च्या, कार्टिलेजेस सुद्धा असतात. हाडं कठीण आणि कुर्च्या लवचिक. हो, हाडं कॅल्शियम क्षारांमुळे कठीण, कुर्च्या कॉन्ड्रॉयटिन क्षारांमुळे लवचिक. या कंकाल संस्थेचे 2 मुख्य भाग आहेत: अक्षीय कंकाल, ॲक्सियल स्केलेटन, आणि उपांग कंकाल, अपेंडिक्युलर स्केलेटन. अक्षीय म्हणजे शरीराच्या मध्य अक्षावरचा. हो. यात काय काय येतं? यात एकूण 80 हाडं येतात. नीटसाठी हा आकडा महत्वाचा. यात कवटी, स्कल, पाठीचा कणा, वर्टिब्रल कॉलम, उरोस्थी, स्टर्नम आणि बरगड्या, रिब्स यांचा समावेश होतो. कवटीमध्ये किती हाडं? कवटीत कपाळाची 8, क्रेनियल, आणि चेहऱ्याची 14, फेशियल, अशी एकूण 22 हाडं. याशिवाय मानेत एक U आकाराचं हायोइड अस्थी आणि प्रत्येक कानात 3 मॅलियस, इन्कस, स्टेप्स अशा 6 कर्ण अस्थिका, इयर ऑसिकल्स. म्हणजे कवटीच्या भागात एकूण 22 + 1 + 6 29 हाडं झाली. आणि स्टेप्स सर्वात लहान हाड, बरोबर? अगदी. कपाळाची हाडं मेंदूचं संरक्षण करतात, चेहऱ्याची हाडांनी चेहरा बनतो, आणि आपली कवटी डायकॉन्डायलिक आहे, म्हणजे कवटीच्या तळाशी 2 ऑक्सिपिटल कॉन्डाइल्स असतात, ज्या पहिल्या मणक्यावर टेकतात. ओके. पाठीचा कणा? त्यात 26 मणकी असतात. मानेचे 7 सवायकल, त्यात पहिला C1 ॲटलेस, दुसरा C2 ॲक्सिस, छातीचे 12 थोरॅसिक, कमरेचे 5 लंबर, सॅक्रम 1 सॅक्रम हे 5 मणके एकत्र येऊन बनतं, आणि कॉक्सिक्स 1 कॉक्सिक्स हे 4 मणके एकत्र येऊन बनतं. हे मज्जारज्जूचं संरक्षण करतं. बरोबर. मग उरोस्थी, छातीच्या मध्यभागी एक चपटं हाड, आणि बरगड्या, रिब्स. 12 जोड्या. हो, 12 जोड्या.
पहिल्या 7 जोड्या खऱ्या बरगड्या, कारण त्या थेट उरोस्थीला जोडलेल्या असतात. 8वी, 9वी, 10वी जोडी खोट्या बरगड्या, कारण त्या 7व्या बरगडीच्या कुर्चीला जोडलेल्या असतात. आणि 11वी, 12वी जोडी तरंगत्या बरगड्या, कारण त्या पुढे कशालाच जोडलेल्या नसतात. आणि या सगळ्या मिळून बरगड्यांचा पिंजरा बनतो. हो, जो हृदय आणि फुफ्फुसांचं रक्षण करतो. ठीक आहे, हा झाला अक्षीय कंकाल. आता उपांग कंकाल, अपेंडिक्युलर स्केलेटन. यात हातपाय आणि त्यांना जोडणारे भाग येतात. बरोबर. यात एकूण 126 हाडं असतात. आणखी एक नीट फॅक्ट, यात येतात स्कंधमेखला, पेक्टोरल गर्डल आणि श्रोणी मेखला, पेल्विक गर्डल, आणि हातांची व पायांची हाडं. स्कंधमेखला म्हणजे खांद्याचा भाग. यात 4 हाडं, 2 क्लॅव्हिकल, कॉलरबोन आणि 2 स्कॅप्युला, शोल्डर ब्लेड. स्कॅप्युलामध्ये ग्लेनॉइड कॅव्हिटी नावाचा खळगा असतो, जिथे हाताचं ह्युमरस हाड जोडलं जातं. आणि श्रोणी मेखला म्हणजे कमरेचा भाग. यात 2 कॉक्सिल हाडं असतात. प्रत्येक कॉक्सिल हाड 3 हाडं एकत्र येऊन बनलेलं असतं, इलियम, इश्चियम आणि प्युबिस. या कॉक्सिल हाडात ॲसिटाब्युलम नावाचा खोलगट भाग असतो, जिथे पायाचं फीमर हाड जोडलं जातं. ओके. आता हात आणि पाय, प्रत्येकी किती हाडं? दोन्हीकडे प्रत्येकी 30 हाडं, म्हणजे एकूण 60 हातांची आणि 60 पायांची. हाताची ती हाडं कोणती? क्रमाने ह्युमरस 1, रेडियस आणि अल्ना 1+1, कार्पल्स मनगटाची हाडं 8, मेटाकार्पल्स तळहाताची हाडं 5 आणि फॅलेंजेस बोटांची हाडं 14. आणि पायाची ती हाडं? क्रमाने फीमर मांडीचे हाड, शरीरातील सर्वात लांब हाड 1, पटेला गुडघ्याची वाटी 1, टिबिया आणि फिब्युला 1+1, टार्सल्स घोट्याची हाडं 7, मेटाटार्सल्स तळपायाची हाडं 5 आणि फॅलेंजेस पायाच्या बोटांची हाडं 14. वा, 206 हाडांचं हे गणित समजलं. ही सगळी हाडं जोडलेली असतात सांध्यांनी. बरोबर. सांधे म्हणजे जिथे 2 किंवा अधिक हाडं किंवा हाड आणि खुर्च्या एकत्र येतात. हालचालीसाठी हे अत्यंत महत्वाचे आहेत. यांचे पण प्रकार असणारच. तंतुमय सांधे, फायब्रस जॉइंट्स, हे अजिबात हालचाल करू देत नाहीत, इममुव्हेबल. हाडं तंतुमय उतकाने घट्ट जोडलेली असतात. उदाहरणार्थ कवटीच्या हाडांमधील शिवणी, सूचस. 2 खुर्च्या सांधे, कार्टिलॅजिनस जॉइंट्स. इथे हाडं खुर्चेने जोडलेली असतात आणि अगदी थोडीफार हालचाल शक्य होते, स्लाइटली मुव्हेबल. उदाहरणार्थ पाठीच्या मणक्यांमधील सांधे. 3 सायनोव्हियल सांधे, सायनोव्हियल जॉइंट्स. हे सर्वाधिक हालचाल करू देतात, फ्रीली मुव्हेबल. हेच आपल्या नेहमीच्या वापरातले सांधे बहुतेक. यात 2 हाडांच्या टोकांमध्ये एक पोकळी असते, सायनोव्हियल गुहा, सायनोव्हियल कॅव्हिटी, ज्यात सायनोव्हियल द्रव, सायनोव्हियल फ्लुइड भरलेला असतो. हा वंगणासारखं काम करतो. हाडांची टोकं आर्टिक्युलर कार्टिलेजने झाकलेली असतात. आता इथे खरा रंजक भाग येतो. या सायनोव्हियल सांध्यांचे पण वेगवेगळे प्रकार आहेत ना, जे वेगवेगळ्या हालचाली करू देतात. नीटसाठी ही उदाहरणं नक्कीच महत्वाची असणार. अगदी. काही महत्वाचे प्रकार आणि उदाहरणं लक्षात ठेवूया. उखळीचा सांधा, बॉल अँड सॉकेट जॉइंट, खांद्याचा सांधा आणि खुब्याचा, कमरेचा सांधा. यात एका हाडाचं बॉलसारखं टोक दुसऱ्याच्या खळग्यात बसतं, बरीच हालचाल शक्य होते. बिजागरीचा सांधा, हिंज जॉइंट, गुडघ्याचा आणि कोपराचा सांधा. फक्त एकाच पातळीत हालचाल होते, दाराच्या बिजागरीसारखी, वाकणे आणि सरळ करणे. खिळीचा सांधा, पिव्हिट जॉइंट, मानेतील पहिला ॲटलेस आणि दुसरा ॲक्सिस मणका यांच्यातला सांधा. यामुळे आपण मान नाही म्हणून हलवू शकतो. एक हाड दुसऱ्याभोवती फिरतं. सरकता सांधा, ग्लायडिंग जॉइंट, मनगटातील कार्पल्समध्ये किंवा घोट्यातील टार्सल्समधील सांधे. इथे हाडं एकमेकांवर थोडी सरकतात. खोगीर सांधा, सॅडल जॉइंट, हे खास करून अंगठ्याच्या मुळाशी असतं. अंगठ्याचा कार्पल आणि मेटाकार्पल यांच्यातला सांधा. यामुळे अंगठा बाकी बोटांसमोर येऊ शकतो. वाह, हे प्रकार आणि उदाहरणं लक्षात ठेवायला हवीत. आता आपण या स्नायू आणि कंकाल संस्थेशी संबंधित काही सामान्य विकारांबद्दल बोलूया का? डिसऑर्डर्स. काही महत्वाचे विकार नीटच्या दृष्टीने माहिती असावेत. मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा एक ऑटोइम्युन विकार आहे. यात न्यूरोमस्क्युलर जंक्शनवर परिणाम होतो, ज्यामुळे स्नायू लवकर थकतात, कमकुवत होतात. मस्क्युलर डिस्ट्रोफी हा अनुवंशिक जेनेटिक विकार आहे. यात हळूहळू स्नायूंचा ऱ्हास होतो. डिस्ट्रोफिन नावाच्या प्रथिनाच्या अभावामुळे हे होतं. टेटॅनी, शरीरात कॅल्शियमची पातळी खूप कमी झाल्यास स्नायूंमध्ये तीव्र अनैच्छिक पेटके येतात, वाइल्ड कंट्रॅक्शन्स.
संधिवात म्हणजे सांध्यांना सूज येणे. याचे अनेक प्रकार आहेत. ऑस्टिओआर्थरायटिस हा वय संबंधित आहे, ज्यात खुर्चेची झीज होते. ऱ्युमेटॉइड आर्थरायटिस हा ऑटोइम्यून विकार आहे. ऑस्टिओपोरोसिस यात हाडांची घनता, बोन मास कमी होते, हाडं ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. हे वाढत्या वयात आणि विशेषतः स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन कमी झाल्यावर जास्त दिसतं. गाऊट सांध्यांमध्ये युरिक ॲसिडचे स्फटिक क्रिस्टल्स जमा झाल्यामुळे तीव्र वेदना आणि सूज येते. बापरे, बरीच मोठी यादी आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय? आज आपण चलन आणि हालचाल या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या विषयाचा सविस्तर आढावा घेतला. स्नायूंची रचना, ते कसे काम करतात, हाडांचे प्रकार, सांध्यांची रचना आणि कार्य आणि काही महत्त्वाचे विकार. नीट परीक्षेसाठी यातले बारकावे खूप महत्त्वाचे आहेत. नक्कीच. ही प्रणाली फक्त आपल्याला इकडून तिकडे न्यायला मदत करत नाही, तर शरीराला आधार देते, नाजूक अवयवांचं रक्षण करते आणि महत्त्वाचं म्हणजे कॅल्शियमसारखी खनिजा साठवते. या सगळ्या चर्चेनंतर एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे. कोणता? विचार करा, आपण किती सहज चालतो, बोलतो, हातवारे करतो, पण यामागे किती शेकडो स्नायू, 206 हाडं, असंख्य सांधे किती अचूकपणे आणि समन्वयाने काम करत असतील. या सगळ्यावर चेतासंस्थेचं नियंत्रण किती प्रभावी आणि किती गुंतागुंतीचा असेल, हा समन्वय कसा साधला जातो, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का? याचा विचार जरूर करा.